योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं देहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते। मयि आसक्त मनाः पार्थ योगम युञ्जन् मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु ज्ञानं ते अहं सविज्ञानम् इदं वक्ष्यामि अशेषतः यत् ज्ञात्वा न इह भूयः अन्यत् ज्ञातव्यम् अवशिष्यते। हे पार्थ, मयि आसक्तमनाः मदाश्रयाः योगं युञ्जन् समग्रं माम् असंशयं ज्ञास्यसि तच्छृणु अहं ते इदं सविज्ञानं ज्ञानं वक्ष्यामि यत् ज्ञात्वा इह भूयः अन्यत् ज्ञातव्यं न अवशिष्यते। श्री भगवानुवाच या ठिकाणी षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणारे भगवान अकारण करुणा वरुणालय भगवान अर्जुनाच्या या आध्यात्मिक विश्वात त्याला आपली आत्मानुभूती प्राप्त व्हावी म्हणून अर्जुनाने प्रश्न न विचारता दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याच्यापेक्षाही अधिक अंतरंग असणारं साधन श्रवण त्याद्वारा आत्मसाक्षात्कार व्हावा आणि अर्जुनाला याची देही याची डोळा ही जीवनमुक्त अवस्था लाभावी आणि देहपातानंतर विदेह कैवल्याचा अधिकारी व्हावं म्हणजे असा जेणेकरून होईल अशा प्रकारचं त्याला पुन्हा पुढचा विषय निरूपण करायला लागले। याचा उपोद्घात हा 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात आहे की योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः। भगवंतानी योगाचं साधन करणाऱ्यामध्ये सर्वात श्रेष्ठ योगी कोण तर तो परमो मतः, तो श्रेष्ठ मानलेला आहे। तर ह्या सर्वेषां योगिनामपि जेवढे म्हणून योगाभ्यास करणारे आहेत किंवा ध्यानाभ्यास करणारे आहेत त्या सर्वांमध्ये किंवा परमात्मा प्राप्तीचं साधन करणारे म्हणून जे जे कोणी साधक असतील तर त्या सगळ्या साधकांमध्ये जो श्रद्धावान जो ज्याच्या अंतकरणामध्ये गुरुवचन किंवा शास्त्रवचन याविषयी अंतकरणात कोणताही संशय नाही ते इदम इत्थम हे असंच आहे अशी ज्याची श्रद्धा आहे आणि याशिवाय तो पुरुष अंतरात्मना म्हणजे आपल्या अंतकरण वृत्तीचा सर्व प्रवाह एकवटून म्हणजे अंतकरण वृत्तीचे सर्व प्रवाह म्हणजे अहंकार मन बुद्धी आणि चित्त असं जे अंतकरण चतुष्टय आहे त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व समाहित करून एकाग्र करून म्हणजे सर्वांचा विषय परमात्मा करून अशा प्रकारच्या अंतरात्मना माझ्याच ठिकाणी प्रवेश करतो मद्गतेनं। माझ्या ठिकाणी ज्याच्या प्रत्येक अंतकरणाची वृत्ती जेव्हा मलाच विषय करते त्या ठिकाणी दुसरा कशालाही विषय करत नाही। या काय जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुरंग असा ज्याचा सर्व अवस्थामध्ये केवळ परमात्माच विषय झालेला आहे असा मद्गतेनं अंतरात्मना असा जो श्रद्धावान पुरुष माझं भजन करतो तर तो मला सर्वात श्रेष्ठ वाटतो। भगवंतानी या ठिकाणी स्वमुखाने हा आपल्याला आवडणारा सर्वात श्रेष्ठ योगी त्याचं वर्णन सांगितलं तेव्हा या ठिकाणी आपोआपच
आपल्या अंतःकरणामध्ये दोन गोष्टी मद्गतेनं माझ्या ठिकाणी प्रविष्ट केलं. पण तू कोण? हां, तुझं स्वरूप काय आहे? तर ईदृशम मदीय तत्वम. मद्गतेनं माझ्या ठिकाणी म्हणजे तू म्हणजे कोण? तर मदीय तत्वम कीदृशम, माझं वास्तव स्वरूप कसं आहे? आणि एवं मद्गतांतरात्मा स्यात्. आणि अशा प्रकाराने ज्याचं शरीर ज्याचं मन माझ्या ठिकाणी समरस झालेलं आहे, प्रविष्ट झालेलं आहे किंवा माझ्या स्वरूपात लीन झालेलं आहे, असं तुझ्या स्वरूपात तुझं एकतर स्वरूप कळलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुझ्या स्वरूपात मन कसं लीन करावं हेही कळलं पाहिजे. अशा प्रकारची शंका येणं स्वाभाविक आहे आणि या शंकेच्या समाधानासाठी हा अध्याय प्रवृत्त झाला असं भाष्यकार सांगतात. आणि मग या ठिकाणी असं सांगतात की कोण पुरुष याचा अधिकारी आहे, कसं त्यांनी अंतःकरणवृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी लीन करावी, परमात्म्याचं स्वरूप नेमकं काय आहे या विषयाचा उलगडा करण्यासाठी परमात्मा प्रवृत्त झाले. पण परमात्मा असं सांगतात की परमात्मा अर्जुनाने प्रश्न न विचारता सांगतात. त्याचं कारण हे अकारण करुणा वरुणालय परमात्मा अहेतुक दया सिंधू असे असणारे परमात्मा म्हणतात श्री भगवान उवाच. आणि दुसरं कोणी जरी सांगितलं तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हे सांगणारा जो आहे तो स्वतः ब्रह्मानुभवी असला पाहिजे, त्याला संपूर्ण शास्त्राचं सामंजस्याने ज्ञान पाहिजे, तो श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि ह्या ज्ञान देण्याविषयी उदार असला पाहिजे. आणि भगवंताच्या ठिकाणी यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य ह्या सगळ्याच षड्गुणांनी परमात्मा संपन्न असल्यामुळं असा परमात्मा माझ्या अर्जुनाला माझ्या स्वरूपात कसा प्रवेश करायचा हे साधन सांगण्यासाठी प्रवृत्त झाला आणि माझं स्वरूप कसं आहे हे सांगण्यासाठी प्रवृत्त झाला. त्यापूर्वी भगवान सांगतात की अर्जुनाचं काय वैशिष्ट्य आहे असं, तर हे वैशिष्ट्य आहे की जे भगवंताला अपेक्षित आहे. भगवंताला हे ज्ञान सांगावं वाटतं. हे ज्ञान केवळ शब्दज्ञान किंवा शास्त्रज्ञान सांगावा असं वाटत नाही, तर या ठिकाणी ते ज्ञान अनुभव सहित असावं. म्हणजे त्या ज्ञानात त्या आत्मतत्वाचा परमात्मतत्वाचा माझ्या भक्ताला साक्षात्कार व्हावा. त्याला आपण म्हणतो त्याला आपल्या इष्टाची किंवा आपल्या आत्मस्वरूपाची उरावरी भेट व्हावी. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला कोणताही संशय राहू नये आणि त्याला कधीही पुन्हा त्याच्याबद्दल विपरीत भावना होऊ नये. मी आत्मा म्हटल्यानंतर मी सुखीदुःखी, मी करता भोगता किंवा मी जन्म मरण धर्मवान किंवा 3.5 हाताचा देह मी किंवा तो देह माझा असा भ्रम त्याला कधीच होऊ नये असं भगवंताला वाटतं. आणि अशा पुरुषाला भगवान जेव्हा सांगण्याला प्रेरित होतात तेव्हा त्याचा एक विशिष्ट अधिकार लागतो. आणि तो अधिकार कोणता? तर मय्यासक्त मनाहा. त्या भगवंताच्या ठिकाणीच त्याचं मन आसक्त असलं पाहिजे. परमात्म्या वाचून दुसरं जगामध्ये त्याला कोणत्याच गोष्टीचं कुतूहल कौतुक, ती वस्तू भोग्य किंवा ज्ञेय किंवा ध्येय प्राप्य अशा प्रकारची वाटता कामा नये. केवळ या ठिकाणी त्याचं ज्ञेय ध्येय प्राप्य हे सगळं परमात्माच झालेलं आहे. असा जो पुरुष असेल आणि त्या परमात्म्याकडेच त्याचं मन आकर्षित झालेलं आहे किंवा परमात्म्यामध्येच ज्याची वृत्ती स्थिर झाली त्याला म्हणतात की मयी आसक्त मनाहा. आणि पुन्हा परमात्म्याकडे जात असताना स्वतंत्र आपल्या बुद्धिबळाने मनोबलाने किंवा शारीर बलाने परमात्मा प्राप्त होईल असे त्याच्या अंतःकरणात कधीच विचार येत नाही. परमात्म्याने जर कृपा केली तरच मला परमात्मा प्राप्त होऊ शकतो. काय यम एव एष वृणुते तेन लभ्या. परमात्मा ज्याच्यावर कृपा करील त्यालाच तो प्राप्त होईल. परमात्म्याचं प्रेमसुद्धा माझं परमात्म्यावर प्रेम आहे असं तो कधीच म्हणत नाही, कारण परमात्म्याविषयी प्रेम निर्माण होणं हे सुद्धा परमात्म्याचंच देणं आहे. म्हणून त्याला असं कधी वाटत नाही की मी परमात्म्यावर प्रेम करतो, मी परमात्म्याची भक्ती करतो, तो परमात्माच माझ्याकडून भक्ती करून घेत आहे अशी धारणा असते. ते दिव्यानंद स्वामी महाराज सांगत असतात, ज्या वेळेला एखादा मनुष्य म्हणजे
चांगल्या प्रकारचा साधक किंवा सिद्ध कोटीतला पुरुष ज्या वेळेला एखाद्या व्याधीग्रस्त होतो किंवा त्याच्यावर अनेक प्रकारच्या संकटाचे डोंगर कोसळतात, त्यावेळेला त्याची धारणा कशी असते, तर या ठिकाणी हे माझ्याकडून तप होत आहे. तुम्हाला ताप आला, तुम्हाला खोकला आला, तुमचं अंग दुखायला लागलं, तर त्यावेळेला मनुष्याचं सगळं लक्ष काय होतं, शरीराकडे केंद्रित होतं आणि वृत्ती ही दुःखाकार होते. पण अशा वेळेला जर आपण चिंतन केलं की हे माझं तप चालू आहे, की या ठिकाणी ह्या शरीराला या जो काही ज्वर आहे तो संतप्त करीत आहे आणि त्याद्वारा भगवान, कारण तुका म्हणे पापे येथे रोगाची या रूपे, या रोगाच्या रूपाने ह्या पापाचा क्षय करण्यासाठी भगवंतानी ही मला सप्रेम भेट पाठवलेली आहे असं जर म्हटलं, तोच आजार कणत वेदनेने व्याकुळ होत काढण्याऐवजी तो मनुष्य शांततेने, कारण कसंही केलं तरी सहन करावंच लागणार आहे, मग ते शांततेत माझं तप होत आहे असं. तसं या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जे जे काही प्राप्त होईल ते भगवंताच्या माध्यमात, प्रेम जरी म्हटलं तर प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे, न धरावी मने शुद्धी देशकाळाची, अशी जशी स्थिती आहे तसंच या ठिकाणी याचं मन जसं आसक्त मन होणं म्हणजे काय, तर तो नाथ महाराजांनी मला वाटतं उदाहरण दिलं की कोणी संत वाङ्मयात उदाहरण आले की मुंगळा ज्या वेळेला गुळाच्या ढेपेला चिकटतो, त्याला तो इतकी त्या गुळाची आवड आहे की त्याला अर्ध तोडून नेला तरीसुद्धा त्याची जी पुढची नांगी त्या गुळाच्या ढेपेत रोवलेली असते ती त्याची बाहेर येत नाही. का, तर तो गुळाच्या ठिकाणी आसक्त झालेला आहे. तसं मन हे रामरंगी रंगले, त्या ठिकाणी मन हे पांडुरंग परमात्म्याच्या किंवा आपल्या इष्टदेवतेच्या चिंतनामध्ये माझ्या ठिकाणी भगवान परमात्मा अंगुली निर्देश करून सांगतात की मदगतेनं माझ्या, म्हणजे त्याच्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी जरी असलं किंवा त्याच्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी असलं अंतकरण तरी चालतं. कारण आपल्याकडं सगुण दोन्ही टिपर्या एकची नाद, सगुण निर्गुण नाही भेदरे. परमात्म्याचे अनेक रूप आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी, बापर खुमा देवरू खुण बाणली कैशी. या ठिकाणी परमात्मा तुझा अवघे होऊ येते, परिमज बाटो नये चित्ते, काय उपासने परते नये काही आवडो. देवाची भक्ती करायची अनेक रूप, अवघी रूपे तुझी देवा आणि वंदू भावे करू सेवा. अशा प्रकारची भगवंताची अनेक रूपडे आहेत आणि त्या रूपामध्ये आपल्याला आवडणारं जे इष्टाचं स्वरूप आहे त्याचं जरी आपण चिंतन केलं, त्याच्या ठिकाणी जरी आपण आसक्त झालो तरी त्या आसक्तीचा परिणाम भगवंताची कृपा आपल्यावर होते. म्हणून या ठिकाणी सांगतात की मय्यासक्त मनहा, माझ्या ठिकाणी त्याचं मन जे आहे ते इतकं आसक्त झालेलं आहे की त्याच्यावरून ते निघतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, डोळा मन लंपट, आपलं जे राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, कोंड कोंडुनी धरीन जीवे, देह भावे पुजीन, होईल येणे कळसा आले, स्थिरावले अंतरी, तुका म्हणे गोजिरिया, विठोबा पाया पडो द्या. याचा अर्थ आपलं जे चित्त आहे, आपली जी इंद्रिय आहे आणि आपलं मन आहे ही सर्व परमात्म्याच्याच ठिकाणी जडलेली आहे. आता जरी आपण म्हटलं तरी परत माघारी घेत नाही, बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते. अशा प्रकाराने ज्याच्या अंतकरणात सगळं बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन झाले हवभरी, परत माघारी घेत नाही, अशी ज्याची स्थिती झालेली आहे. आणि अशी स्थिती ज्या वेळेला होते त्यावेळेला भगवान परमात्मा जे आहे ते त्याच्यावर अनुग्रह करत असतात. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा खरा वैदिक सनातन परंपरेमध्ये अशीच धारणा आहे की सगुणा निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. आपण जर सगुण भक्ती केली तर त्या सगुण भक्तीतूनच आपल्याला निर्गुणाचीही भक्ती होते. आणि सगुण निर्गुण यांच्या सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा, त्या सनातन भगवान परमात्म्याचं वास्तव स्वरूप जे ब्रह्मस्वरूप तेच आपल्याला आत्मत्वाने ज्ञात होतं. अशा प्रकारचं ही सर्व गोष्टी ह्या आपल्या भगवत भक्ती प्रेमपूर्वक केलेल्या मधून
त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतात. म्हणून मयासक्त मनः. आणि दुसरं काय आहे, मदाश्रयः. आणि आश्रय कोणाचा केलेला आहे, परमात्म्याचाच. जर आश्रयही परमात्मा आणि विषयही जर परमात्मा, तर त्या पुरुषाला परमात्म्या वाचून दुसरं कोणतंही चिंतन करा. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. असा जर पुरुष असेल तर भगवान सांगतात की अशा पुरुषाला म्हणजे असा तू आहेस अर्जुना, आणि अशा प्रकारचा तू असल्यामुळं असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. म्हणतात की आता मी तुला जे ज्ञान सांगणार आहे ना, म्हणजे थोडक्यात ह्या अध्यायाकडे पाहत असताना हे जे आता उपासना कांड सुरू होत आहे, तर 12व्या अध्यायापर्यंत आपल्याकडून भगवंताला जे काही अपेक्षित आहे ते हे आहे की आपलं जीवन, त्या प्रकारे आपल्याला ह्या पदांमध्ये कुठं काही शोध लागतो का, ज्ञानोबरायांच्या टीकेमध्ये हा शोध लागतो का, तशा प्रकाराने आपल्या जीवनात उत्तरोत्तर अशा प्रकारचा भक्तिप्रेमाचा ओघ अधिक ओसंडून वाहतो का, प्रवाहित होतो का, ह्या गोष्टीचे मार्मिक रहस्य इथं कुठंतरी आपल्याला दिसली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पहिलंच भगवंतांनी सुरुवात केली की आपलं मन भगवंताच्या ठिकाणी नित्य आकर्षित असलं पाहिजे, आणि आपल्याला जीवनामध्ये परमात्म्या वाचून दुसरा कोणताही आश्रय नाही. सकाळी सांगितले, येवोनी जावोनी पाहे तुझकडे पडिल्या साकडे नारायणा. आणि भगवंताची इतकी अनन्य भक्ती असली पाहिजे का अन्य सर्व आश्रयांचा त्याग करणं. अनन्याश्चिंतयंतो माम ये जना ह्याच कांडामध्ये सांगणार आहेत नव्या. अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यहम. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आश्रय एकच आहे आणि अन्य आश्रय कोणीही नाही. असं जर झालं तर अशा वेळेला भगवान आपल्याला जे देतात ते काय देतात, तर असंशयम समग्रम माम यथा न्यास्यसि. त्या पुरुषाच्या अंतकरणात भगवान म्हणतात की मी कोणताही संशय ठेवणार नाही. संशय हा द्विकोटिक असतो. एकदा एक मन सांगतं की आमकं करावं आणि दुसरं मन सांगतं की हे करू नये, मग करावं की न करावं. अशा प्रकारच्या संशय जालामध्ये जो मनुष्य राहत असतो त्याला एक दिवस, आता गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनावर जशी कृपा केली तशीच कृपा जर आपल्यावर झाली तर आपण सुद्धा तुकाराम महाराजांसारखं काय म्हणू की या ठिकाणी संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ. आपण सुद्धा अर्जुनासारखं काय म्हणू की नष्टो महास्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव. अशा प्रकारची स्थिती व्हावी. मनुष्य जीवन जर अध्यात्म प्रांतामध्ये जर ह्या जीवनाचा खरा विकासच व्हायचा असेल किंवा ते जीवन खऱ्या अर्थाने आध्यात्मिक म्हणून त्या ठिकाणी ते घडणार असेल, त्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारा हे द्वितीय षटक आहे किंवा हे उपासना कांड आहे. आणि त्याचा आरंभ असा होतो की आपल्याला हे सांगतात भगवान की असं तुला मी ज्ञान करून देणार आहे की ज्यामुळं तुला संशय अंतकरणात राहणार नाही. संशयामुळं मनुष्यात संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर हे विनाशाची वागुर प्राणियाशी. पण असं असणारा जर खरंच तू ह्या ग्रंथात किंवा माझ्या उपदेशाचं अनुसरण केलं तर तुला कोणताही संशय राहणार नाही. आणि तू काय करशील, माज्ञास्यसि, आणि मला जाणशील. परंतु परमात्म्याच्या एखाद्याच अंगाला जाणलं, भगवान त्याचे अनेक गुण आहे, तुझी हा पार नाही गुणा, आणि त्यातला एखादाच गुण जर आपण जाणला किंवा परमात्म्याचं असणारं स्वरूप आहे ते सच्चिदानंदाद्वय स्वरूप आहे, त्याच्यातला एखादाच अंश जाणला किंवा तो त्याचा धर्म म्हणून गुण म्हणून जाणला तर या ठिकाणी त्याला परिपूर्णता प्राप्त होणार नाही. भगवंताचं स्वरूप यथा म्हणजे ज्या प्रकारचं जसं आहे तसंच स्वरूप, ते स्वरूप आणि माझं स्वरूप हे दोन्ही एकरूप आहेत असं अखंड अर्थाला जर आपल्या अंतकरण वृत्तीला आलिंगन करता आलं तरच खरं त्याचं समग्र स्वरूप जाणलं. त्या समग्र स्वरूपात तुझ मज नाही भेद. त्या समग्र अखंड स्वरूपामध्ये जीव आणि ईश्वर
किंवा जीव 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 जड 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 ईश्वर असा कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही, हे त्याचं समग्र जाणणं आहे. आणि असं जेणेकरून न्यास्यशी, असं जेणेकरून तू जाणशील, तत् शृणु, हे अर्जुना ते तू ऐक, असं भगवान अर्जुनाला म्हणतात. आणि त्या ठिकाणी तुला ऐकायचं म्हणजे आता काय सांगणार आहे मी, तर ज्ञानम ते अहम सविज्ञानम वक्ष्यामी आणि अशेषतः वक्ष्यामी. त्या ठिकाणी हे जे गुरु आहेत ना, गुरु जेव्हा शिष्यावर पूर्णपणे प्रसन्न होतात तेव्हा गुरु, सकाळी तुम्ही सांगितलं का, राखून काही ठेवत नाही. ते त्याला संपूर्ण त्याचं जे आपलं जे हृदगत आहे, आपली जी अनुभूती आहे ती जशीच्या तशी त्याच्या हृदयामध्ये ओततात. म्हणजे याचा अर्थ थोडंसुद्धा राखून ठेवत नाही. म्हणून म्हणतात की अशेषतः, काही बाकी न ठेवता परिपूर्ण अशा रीतीनं तुला मागं समग्रम पद आलं, आता इथं अशेष पद आलं. तर याचा अर्थ काय आहे की गुरु शिष्य परंपरेमध्ये हे जे ज्ञान आहे त्याचा थोडाही भाग जर राखून ठेवला तर त्या शिष्याची कृतार्थता होत नाही. खरी कृतार्थता तेव्हाच होते की त्याला गुरुकृपा पूर्ण लाभलेली आहे आणि फलबल कल्पी आहे. जर तुम्हाला अंतकरणात वाटलं की मला माझ्या झाली संध्या संदेह माझा गेला आणि आत्माराम हृदयी शेजे आला आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही, तरच तुम्हाला झालेलं हे ज्ञान जे आहे ते ज्ञान अशेष असं गुरूंच्यापासून पूर्णपणाने जे गुरूंचं स्वरूप आहे ते स्वरूपच तुमच्यामध्ये संक्रमित झालेलं आहे किंवा ऐक्य भावाला प्राप्त झालेलं आहे, असं फलबल कल्प्य आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून या ठिकाणी भगवान म्हणतात तुला मी आता आता तू म्हणणार की तत्शृणु, आता सांगण्याचा विषय काय आहे. सांगण्याचा विषय असा आहे, ज्ञानम ते अहम ज्ञानम ते अहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य अशेषतः. अशेषतः इदम ज्ञानम, मी तुला हे जे ज्ञान सांगणार आहे ते केवळ ज्ञान सांगणार नाही तर सविज्ञानम. याचा भाष्यकाराने अर्थ असं केला, ज्ञान म्हणजे शास्त्रज्ञान, ज्ञान म्हणजे शब्दाचे अर्थ, नंतर त्या अर्थांचा परस्पर येणाऱ्या विरोध, त्या विरोधाचा विरोध नसून तो विरोधाभास आहे, अशा रीतीनं त्या विरोधाचा परिहार, त्यांचं सामंजस्य किंवा समन्वय करून देणं, आणि शेवटी हे सगळं परोक्षामध्ये, आणि नंतर हे सर्व ज्ञान आहे. आणि विज्ञान म्हणजे विशेष रूपाने ज्ञान, असा भाष्यकाराने अर्थ केला की त्याचा तुम्हाला अपरोक्ष साक्षात्कार. नुसतं तुम्हाला शब्दाचं पांडित्य सांगितलं तर त्याचं काय होतं की भाष्यकार सांगतात त्याचप्रमाणे काय, षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती हरेरंघ्री पद्मे किंवा गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. जर तुम्हाला किती शास्त्राचं ज्ञान झालं आणि जर तुम्हाला परमात्म्याच्या किंवा श्रीगुरूंच्या वास्तव स्वरूपाच्या ठिकाणी जर त्या वास्तव स्वरूपाचा परिचय किंवा त्याचं ज्ञान किंवा त्याचं साक्षात्कार जर झाला नाही तर त्याचा काय उपयोग, त्याचा काहीच उपयोग नाही असं सांगतात. म्हणून म्हणतात की हे जे ज्ञान आहे ते ज्ञान तुला मी विज्ञानासहित, म्हणजे याने तुला परोक्ष ज्ञानही होईल आणि अपरोक्ष ज्ञानही होईल. तुझ्या अंतकरणामध्ये जे काही त्याला म्हणतो आपल्या आत्मस्वरूपावर आलेलं जे आवरण आहे ते आवरण दोन प्रकारचं आहे. अभानापादक आवरण एक आहे आणि असत्वापादक आवरण आहे. ब्रह्म आहे, आता आपल्याला ब्रह्माचं चिंतन केलं नाही तर आपल्या झोपेवर, जेवणावर, आपल्या दैनंदिनीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. बरं, ते ब्रह्म अतिंद्रिय आहे, त्याच्या वाचून काय आडलं असंही वाटत नाही आणि ते आपल्याला गोचर पण नाही, मग अशा विषय पण होत नाही. पण अशा प्रकारचं ब्रह्म असतं तर आपल्याला इतर भूतभौतिक वस्तूप्रमाणे दिसलं असतं, दिसत नाही याचा अर्थ ते नाहीच, अशा प्रकारची आपली भावना होते. पण ज्या वेळेला आपल्याला हे शास्त्रसंस्कार गुरूंच्या मुखातून होतात किंवा ऐकायला मिळतं, त्या श्रवणामध्ये असं ब्रह्म एक अथी, ब्रह्म नावाचा पदार्थ आहे, ब्रह्माचं अस्तित्व आहे असा आपला निश्चय होतो. त्याला म्हणतात त्या ब्रह्मविषयक झालेलं परोक्ष ज्ञान. आणि त्या परोक्ष ज्ञानाने काय होतं, आपण आत्तापर्यंत जे म्हणत होतो का ब्रह्म नाहीच आहे, ब्रह्माचं असत्व आहे, तर ते असत्वापादक आवरण म्हणजे आच्छादन ह्या परोक्ष ज्ञानाने दूर होतं. म्हणजे भगवान सांगतात की मी तुला परोक्ष ज्ञानही करून देणार आहे. आणि विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान, साक्षात
या ठिकाणी तळहातावरचा जरा आवळा जसा आपल्याला स्पष्ट दिसतो तसा आपलं आत्मस्वरूप आपल्याला स्पष्ट दिसलं की मी आत्माच आहे, अहम ब्रह्मास्मी. तर हे ब्रह्माचं कोणतं ज्ञान आहे? अपरोक्ष ज्ञान. आणि मीच ब्रह्म हे ज्ञान झालं की आपल्याला जे आत्तापर्यंत वाटत होतं ब्रह्माहून मी भिन्न आहे आणि आत्मा भिन्न आहे आणि तो काय असा आहे या परिच्छिन्न आहे. आणि ब्रह्म हे जरी व्यापक असलं, सच्चिदानंद अद्वय असलं, तरी ब्रह्म माझ्यापासून भिन्न आहे, म्हणजे ब्रह्म माझ्याहून दूर आहे, ब्रह्म मला परोक्ष आहे. जेव्हा अपरोक्ष ज्ञान होतं तेव्हा त्याच्या आत्मविषयक परिच्छिन्नतेची आणि ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती निवृत्त होते, म्हणजे त्याला म्हणतात विज्ञान, त्याला म्हणतात विशेष ज्ञान. कारण हे जे अहम ब्रह्मास्मी हे जे विशेष ज्ञान आहे ते अज्ञानाच्या काय आहे? विरोधी आहे, अज्ञानाचं नाशक आहे. त्या अज्ञानाला घालवल्यामुळं त्या ठिकाणी यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, जे साक्षात अपरोक्ष रूप असणारं ब्रह्म तेच माझा आत्मा आहे किंवा ते मीच आहे असा निश्चय जेव्हा होतो तेव्हा आपल्याला आत्मस्वरूपावर असणाऱ्या ज्या आभानापादकावर जर असतं तर त्याचं ज्ञान झालं असतं. आता ज्ञान झालं की नाही? ज्ञान झाल्याबरोबर अज्ञान गेलं, म्हणजे त्या आत्मस्वरूपाचा आभान करणारं, त्याचं यथार्थ ज्ञान न होऊ देणारं असं जे अज्ञान त्याने त्या आत्मस्वरूपाला आवृत्त केलं होतं त्या आवरणाचा भंग केला. कोणत्या आवरणाचा? अभानापादक आवरणाचा भंग केला. आणि आत्तापर्यंत जीव सुखी दुःखी असा होत होता, तर त्या ठिकाणी केवळ मी नित्य सुखरूप आहे असा जेव्हा निश्चय होतो की या ठिकाणी मी अनावृत्त आनंद हे माझं स्वरूप आहे, मला आनंद मिळाला असं नाही, मी आनंदाला मुकलो होतो कधी असं नाही, आनंद हे माझं स्वरूपच आहे. स्वामी महाराजांना कोणी जर म्हटलं की तुम्ही फार आनंदी, स्वामी महाराज म्हणायचे मला शिव्या देतो का काय? आनंदी म्हणतो म्हणजे कोणत्या तरी एखाद्या विषयाच्या माध्यमातून झालेला आनंद जसा सामान्य जीवाला होतो तसा काही मी आयुष्यामध्ये केलेल्या परमार्थ साधनाने मी आनंदी झालेला आहे किंवा आनंदी आहे असं नाही. आनंद हे माझं स्वतःचं स्वरूपच आहे. म्हणून तू जर आनंदी म्हणणं म्हणजे माझ्यावर काय एक प्रकारचा आक्षेप घेण्यासारखा आहे. म्हणून आनंद हेच मूर्तिमंत आनंद म्हणजे मी आहे. कोणत्या उपाधीचा किंवा विषयाचा आनंद या ठिकाणी विषयानंद नाही किंवा दुसऱ्या कोणत्या प्रकारचा उपाधीचा आनंद नाही. हा निरुपाधिक निर्विशेष स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध नित्य बुद्ध मुक्त स्वभावान असा अनावृत्त नित्य अनावृत्त असा हा आनंद आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात ह्या आनंदाचा, ह्या ज्ञानाचा, ह्या सद्रूपत्वाचा आणि अद्वयत्वाचा अखंडार्थाचा तुला जेणेकरून बोध होईल असं त्याला म्हणतात विज्ञान. आणि त्या विज्ञानासहित ज्ञान मी तुला आता या ठिकाणी वक्ष्यामी, मी तुला सांगणार आहे. आणि सांगत असताना कसं सांगणार आहे? अशेषतः, त्यातलं काही बाकी राहणार नाही अशा प्रकारचं. म्हणजे हे ज्ञान परंपरा जी कुठं चालते की ज्या ठिकाणी अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य यांचा साधन चतुष्टयी संपन्न शिष्य असेल आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार आणि ज्ञानोत्तर ज्याला आपण दैवी संपत्तीनं ज्याचं जीवन युक्त आहे असा जो पुरुष आहे. कारण उपनिषदामध्ये दैवी संपत्ती श्रीगुरूच्या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून अशा प्रकारचा वैराग्यवान असेल, विवेकी असेल आणि शांत उपराम पावलेला असेल तर असा जो पुरुष आहे तो शिष्याला हे संपूर्ण ज्ञान त्या ठिकाणी आपलं ज्ञान त्याच्या हृदयामध्ये संक्रमित करतो. विनोदाने सांगतात की एक पैलवान होता आणि त्या पैलवान म्हणजे काय वस्तात आणि त्याच्याकडं सगळे पैलवान दुसरे शिकाऊ होते आणि त्याच्यानंतर तो हिंद केसरी होता. तेव्हा त्यांनी त्या सर्वांना सर्व डाव शिकवले. त्यामुळे त्या एका शिष्याला असं वाटलं की आपल्याला सर्व डाव शिकवलेले आहेत आणि पुन्हा हिंद केसरी यांनाच कशी काय, ह्यावेळच्या आखाड्यात आपणही यांच्याबरोबर उतरू. म्हणून तो त्यांच्याबरोबर उतरला आणि ते समोर जेव्हा आले दंड थोपटले तेव्हा त्यांचं वय झाल्यामुळं त्यांचं जे हे होतं गणपतीसारखं पोट थोडंसं विशाल झालं होतं. त्याच्यामध्ये काय नाथ महाराजांनी चांगलं वर्णन केलेलं आहे त्याचं गणपतीचं उदर कसं विशाल आहे याच्याविषयी वर्णन केलं, पण ते शब्द काय आठवत नाही.
त्याचं पोट मोठं होतं. दंड थोपटल्यावर तो समोर आल्याबरोबर त्यांनी काय केलं, त्या पोटाने त्याला एक धक्का दिला. धक्का दिल्यावर त्याने 3 कोलांट्या खाल्ल्या. त्यांना तो शेवटी पराजित झाला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, गुरुजी तुम्ही आम्हाला सर्व विद्या दिली. म्हणे हो दिली म्हणे, पण हा डाव तुम्ही आम्हाला शिकवला नव्हता, कारण मला माहीत होतं तू माझ्याबरोबर पुन्हा असं सांगतात ते. तर इथं तसं नाही, अशेषतः पूर्णपणाने ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे पार्था असं सांगतात. आणि याविषयी आता भगवान माऊली सांगतात की ऐका मग तो श्री अनंतू पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झालाशी आता. याच्यामध्ये मागच माऊलीने सांगितलं की आता अर्जुनेशी श्रीमुकुंदे नागर बोलिजेल विनोदे, ते ओवियेचेनी प्रबंधे सांगेन मी. आता पुढचा जो ओवियेचा प्रबंध म्हणजे ओवी रूपाने केलेली ग्रंथरचना आहे, त्याच्यामध्ये मी जे सांगणार आहे त्यांनी काय होईल ते कशा प्रकारचं, तर श्री मुकुंदे अर्जुनेशी, श्री मुकुंद परमात्मा लक्ष्मीपती अर्जुनाबरोबर असं बोलणार आहेत की ते नागर बोलिजेल विनोदे. नागर म्हणजे अत्यंत सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं श्रेष्ठ दर्जेदार अशा प्रकारचं बोलणार आहेत. आणि ते बोलत असताना तुम्हाला बुद्धीला फार मोठे वाभाडे निघतील, कष्ट पडतील असं नाही. विनोदे तुम्हाला कारण तो ज्ञानोबारायांचा जो वेदांत आहे त्या वेदांताची सरणीच मुळात हे अशा प्रकारची आहे की जी नागर आहे, दर्जेदार आहे, परंतु ते विनोद जणू काही मनोरंजन परत चाललेली. सकाळी वेळी कोणी सांगितले होते, मग इथं श्रवणात सहज यायचं आणि जसं आपण होतो ना काय बैसावे येवनी, श्रवणाच्या मिशे बैसावे येवनी आणि साम्राज्य भुवनी सुखी नांदे, किंवा हा तैसा मनाचा मारू न करिता इंद्रियास दुःख न देता येथं मोक्ष अशा ऐता श्रवणाची माझी, अशा प्रकाराने आम्ही बोलणार आहोत असं 6व्या अध्यायातल्या शेवटच्या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलं. प्रतिज्ञा केली, मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी निंबका पियावा असं आहे. आता भगवान का सांगायला प्रारंभ करता, ऐका मग तो श्री अनंतू पार्थाते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झालाशे आता. ऐका म्हणतात. आता काय ग्रंथामध्ये नागर बोलिजेल विनोदे, तर ते तुम्ही ऐका. या मग तो श्री अनंतू, यानंतर तो श्री अनंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा पार्थाते म्हणतो असे अर्जुनाला म्हणत आहे. काय म्हणतात, पैगा तू योगयुक्तू झालाशे आता. पै हे काही लोक सांगतात की काय त्याला म्हणतात पादपुरण अव्यय. संस्कृतमध्ये जसे पादपुरण अव्यय तसं हे पै हे ह्या मराठी वाङ्मयामध्ये म्हणजे पादपूर्तीसाठी ओवी छंद जो आहे त्याच्यामध्ये एखादा अक्षरसुद्धा घातलं जातं, परंतु ते निरर्थक असतं. म्हणजे फक्त ते त्या पादाचं त्यांनी पुरण केलं, चरणाचं पुरण करण्यासाठी ओवी छंदासाठी ते आलं एवढं म्हणतात. परंतु ते अण्णा नेहमी सांगायचे, चांडोळे अण्णा, की या ठिकाणी ज्ञानेश्वरीतला हन पै कोणताही जरी शब्द असला तर तो निरर्थक कोणताच नाही. त्याच्यामध्ये असं केवळ पादपुरण केलं हे ज्ञानोबारायांनी त्यासाठी ह्या शब्दाचे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. भले आपल्या बुद्धीला तो आकलन होणार नाही किंवा त्याचा विरोधी अर्थाचं ग्रहण होईल आपल्या बुद्धिदोषामुळं, परंतु अर्थवाही ते शब्द आहेत सर्व. तर पै शब्दाचा अर्थ निश्चयपूर्वक असाही केला जातो. म्हणून हे अर्जुना पै म्हणजे निश्चित. हे अर्जुना आता तू निश्चित योगयुक्त आता तू योगयुक्त झालाशी. आता तू योगाने युक्त झालेला आहेस. ह्या योग आणि युक्त त्या दोन्ही शब्दाचं पारिभाषिक शब्द आहेत. गीतेची ही परिभाषा आहे आणि त्याचा अर्थ पण गीतेमध्ये सांगितलेला आहे. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. दुःखाच्या संयोगाच्या वियोगाला योग असं म्हणतात असंही माऊलींनी सांगितलं. कधी माऊली आपलं भगवान परमात्म्याने सांगितलं, कधी काय सांगतात योगा हा कर्मसु कौशलम असं पण सांगितलं. अजून एक सांगितलं काय, योगा हा कर्मसु कौशलम
समत्वम योग उच्यते, साम्य दशेलाही योग असं म्हणतात, किंवा निर्दोषमी समम ब्रह्म जे म्हणतात, तर त्या सर्वांमध्ये व्याप्त असणारं जे ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून घेणं, यालाही काय म्हणतात, योग असं म्हणतात. या ठिकाणी ज्या योगाची 6व्या अध्यायामधली ही व्याख्या आहे की आपल्या दुःखाच्या संयोगाच्या वियोगाला योग असं म्हणतात, आणि त्या योगाने तू युक्त झालेला आहेस. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मेरूपासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो पडिभारे चित्त न दाटे, अशी जर स्थिती झाली असेल तर दुःखाच्या संयोगाचा वियोग झालेला आहे. म्हणजे जीवनामध्ये केवढेही मोठे बाह्य सुखदुःखाचे लोट तुझ्या जीवनामध्ये आले, डोंगर कोसळले, तरी आता तुझं रोमसुद्धा वाकडा होत नाही. अशा प्रकारचा तू या ठिकाणी युक्त योगी झालेला आहेस किंवा योगयुक्त झालेला आहेस. आता युक्त इत्युच्यते तदा, याचं आपण सकाळीच पाहिलं. जर काही यदा विनियतम चित्तम आत्मन्येवावतिष्ठते, आपलं नियंत्रित केलेलं चित्त जर आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थित होत असेल, तदा योगम अवाप्स्यसि, त्यावेळेला तुला हा योग प्राप्त झालेला आहे असं म्हणता येईल. आणि ही स्थिती तुला प्राप्त झाली याचा अर्थ तू मनोजय मिळवलेला आहेस, इंद्रिय जय मिळवलेला आहेस, आणि त्यामुळं तुझ्या अंतकरणात आता तुला माझ्या वाचून दुसरा आश्रयही नाही, माझ्या वाचून दुसरा विषयही नाही, आणि याशिवाय तू श्रद्धा संपन्न आहेस, ऐकी नाही. आणि असा तुला मी आता जे काही सांगत आहेत, काय सांगणार आहे, अशा युक्त पुरुषाला भगवान काय देतात हे सांगतात, की त्याला असं देतात की त्याला ज्ञान आणि विज्ञान देतात, त्याला परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानाने संपन्न करतात, त्याला परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान देतात. याचाच अर्थ त्याच्या असत्वापादक आणि आभानापादक या आवरणाची परमात्मा निवृत्ती करतात, स्वतः होऊन करतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. काय आणखी तो श्लोक आहे 10व्या अध्यायामध्ये, तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. मी घेऊन काय दिवटा पुढे पुढे मोठ्याने सांगा, तर मी हा ज्ञानरूपी दिवा घेऊन त्याच्या पुढं पुढं चालतो, याचा अर्थ त्याला मी सर्व पथप्रदर्शन अध्यात्म मार्गाचं करतो असं भगवान स्वतः म्हणतात. त्याचप्रमाणे म्हणतात इथं, पैगा तू योगयुक्त झालाशी आता, म्हणजे आता या क्षणी तू योगाने युक्त झालेला आहेस, अधिकार संपन्न झालेला आहेस, किंवा या दुसऱ्या भाषेत सांगायचं तर तू साधन चतुष्टय संपन्नतेनं परिपक्व अवस्थेला तू आता प्राप्त झालेला आहेस. मग आता तुला मज समग्राते जाणसे ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. या ठिकाणी सांगतात मज समग्राते जाणसे ऐसे, माझ्या समग्र म्हणजे माझ्या संपूर्ण स्वरूपाला, म्हणजे संपूर्ण म्हणजे माझं अखंड निरतिशय व्यापक सच्चिदानंदाद्वय केवल असणारं नित्य निर्विकार असंग असं जे स्वरूप आहे, त्या समग्र स्वरूपाला तू जाणशील. काही भागाला जाणलं, जसं आता हे पुस्तक आहे, मी म्हणतो ह्या पुस्तकाचं मला पूर्ण ज्ञान आहे, आता समोर असणाऱ्या पुस्तकाचा जेवढा समोरचा भाग माझ्यासमोर आहे तेवढंच ज्ञान आहे, पाठीमागच्या पृष्ठभागाचं मला ज्ञान नाही. तसं परमात्म्याचं संपूर्ण सर्वांगाने परिपूर्ण अशा त्याचं ज्ञान होईल असं सांगतात. म्हणून सांगतात समग्राते जाणतशी ऐसे, माझ्या समग्र स्वरूपाला म्हणजे सर्व प्रकारे सर्वत्र व्याप्त असणाऱ्या, सर्व देशकाल वस्तूंनी अपरिच्छिन्न असणारं, स्वगत सजातीय विजातीय आदी भेदानी रहित असणारं, अवाच्य असणारं, स्वस्वरूप असणारं, नित्य असणारं ते समग्र आहे. आणि त्या समग्राला तो ऐसे जाणसी, असं जाणशील की आपुल्या तळहातीचे रत्न जैसे, जैसे आपुल्या तळहातीचे रत्न ऐसे जाणते. आपल्या तळहातावर रत्न दिलं, आता ते रत्न दिलं, समजा आपल्या तळहातावर एखादा अंधारामध्ये पदार्थ ठेवला, तरीसुद्धा आपल्याला तळहातावर ठेवलेला आहे, तरी आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही.
पण रत्न ठेवलं तर ते स्वतः स्वयंप्रकाश असतं. त्यामुळं त्याच्या प्रकाशाने ते आपल्याला काय करतं, त्या रत्न आपलं ज्ञान करून देतं. कसं तळहातावर असणारं रत्न पृष्ठभागावर असलं तर नाही येणार, परंतु आपल्या समोर आणि तळहातावर असणारं रत्न जसं आहे त्याप्रमाणे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. तुला हे जे ज्ञान आहे ते ज्ञान तुला विज्ञानेशी सांगेन, तुला ह्या विज्ञानासहित सांगेल. आता तुम्ही म्हणणार की मागं अर्थ केला आत्तापर्यंत आपण विज्ञान शब्दाने काय अर्थ केला भाष्यकारांनी, अपरोक्ष ज्ञान. आणि ज्ञान शब्दाचा अर्थ काय केला, परोक्ष ज्ञान. त्याचं ज्ञान झालं तरी मी त्याच्याहून भिन्न आहे, तो माझ्यावरून परमात्मा भिन्न आहे, असं ज्या ज्ञान आहे ते परोक्ष ज्ञान आहे. आणि तो परमात्मा मीच आहे, अहम ब्रह्मास्मी किंवा सहा अहम अहम सहा अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अपरोक्ष आहे. परमात्माच मी आणि मीच परमात्मा हे ज्ञान कोणतं आहे. आणि परमात्मा जगताची उत्पत्ती करतो, स्थिती करतो, लय करतो, हे परमात्म्याचं ज्ञान नाही का. पण हे ज्ञान कोणतं ज्ञान आहे, परोक्ष ज्ञान आहे. तो पदार्थ आपल्यापासून भिन्न आहे असं ज्ञान आहे. आणि मीच परमात्मा आहे हे त्या परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान आहे. असा भाष्यकारांचा अर्थ आपण आत्तापर्यंत केला. आता इथं जो अर्थ आहे ना, ज्ञानोबरायांनी विज्ञान शब्दाचा अर्थ स्वतःच केला. त्यांची जी परिभाषा आहे त्याच्यामध्ये विज्ञान शब्दाचा अर्थ अपरोक्ष ज्ञान असा केला नाही. म्हणजे त्या भाष्यकारांच्या काही उलट केले असं नाही. त्या दोघांचं काही अत्यंत सामंजस्य अशा स्वरूपाचं आहे. पण या ठिकाणी मात्र माऊली विज्ञान शब्दाचा अर्थ वेगळा करतात. तुझं ज्ञान मज समग्रा ते जानशी आईशे, आपुल्या तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. तुला हे जे ज्ञान सांगणार आहे ते विज्ञानासहित, विज्ञानेशी म्हणजे विज्ञानासहित सांगणार आहे. इथं विज्ञान शब्दाचा अर्थ आहे प्रपंच ज्ञान किंवा विपरीत ज्ञान. विज्ञान शब्दाचा जसा विशेष ज्ञान असा अर्थ होतो तसा विपरीत ज्ञान असाही त्याचा अर्थ होतो. आता तुला विपरीत ज्ञानाने, ज्ञानासहित हे यथार्थ ज्ञान काय आहे आणि विपरीत ज्ञान काय आहे हे सर्वच तुला मी या ठिकाणी सांगणार आहेत. तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी म्हणजे जे व्यवहार ज्ञान आहे, प्रपंच ज्ञान आहे, विपरीत ज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, त्याच्या सहित मी तुला आता हे ज्ञान सांगणार आहे. आता हे ऐकल्यानंतर आपल्याला काय होतं, मनोनिरुसलो संसारा सर्पहा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, या दावेदारानिमित्त येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोड काय झाली बोडणी विटंबना, अशा पावलो केली याचा दंड, खानी भोगिल्या उदंड याती उदंड, आता केला पाहिजे खंड, तुका दंडवत घाली देवा. आतापर्यंत किती बहुत जाचलो संसारे, संसार दुःखमुळं. आणि तुम्ही देवा सांगता का विज्ञानाबरोबर म्हणजे ह्या प्रपंच ज्ञानासह तुम्हाला मी हे आत्मज्ञान सांगतो. त्याचा ते ऐकून काय उपयोग आहे. आम्ही त्याला तर कंटाळलेलो आहे की नाही. बहु पांगविलो, बहु नागविलो, बहु दिस झालो कासावीस. ऐक ना, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय, एवो माझे माये पांडुरंगे. अशा प्रकारचा असताना नका वधू मज नका वधू नका मजपाशी वधो प्रपंचाचे विशी, अशा प्रकारची ही स्थिती झालेली आहे. आणि तुम्ही तर काय म्हणता, आणखीन आम्हाला त्या प्रपंचाविषयीचं विज्ञानाच्या बरोबर सांगतात. तर इथं अभिपेत्य परिहार रूपाने माऊली सांगतात, येथ विज्ञाने काय करावे आयशे घे. अभिपेत्य परिहारच आहे ना. येथे विज्ञाने काय करावे आयशे घेशी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेचे लागे. आता सांगतात तुम्ही असं म्हणशील हे विज्ञानाचं काय करायचं आहे, हे संसाराचं दुःख आम्हाला दररोज माहीत आहे, हे अनेकत्वामध्ये जितकं द्वैतात वै भयम भवती, आणि त्याचंच वर्णन तुम्ही म्हणता का विज्ञानासहित प्रपंचासहित सांगतो. इथं विज्ञाने काय करावे, इथं विज्ञानाचं ज्ञान करून काय करायचं, हे विपरीत ज्ञान कशाला. लवकरात लवकर आम्हाला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून द्यावं. आणि तुमची प्रतिज्ञा काय सांगते, ज्ञानम तेहम प्रवक्ष्यामी काय विज्ञानसहितम, विज्ञानासहित असं जरी तुझं मनोभावे, मनोभावे म्हणजे तुझ्या अंतःकरण वृत्तीमध्ये अशा प्रकारची धारणा किंवा भावना होईल. पण तुला एक सांगतो याच्याविषयी, असं मी सांगतो का, हा कसा आहे श्रद्धाळू
श्रद्धेने प्रवृत्त झालेला आहे. त्याला म्हणतात असं तुला कदाचित मनामध्ये तुला शंका येईल, परंतु एक चांगलं लक्षात ठेव. तिथं सुद्धा म्हणतात तरी पै आधी जाणावे हेचे लागे. पै शब्दाने या ठिकाणी पुन्हा निश्चयाचे अर्थ घ्यावा. निश्चयाने अर्जुना तुला ह्या प्रपंचविषयक ऐकूनच घेतलं पाहिजे. ऐकून घेतलं पाहिजे म्हणजे जाणावे लागे. तुला हे ज्ञान झालंच पाहिजे. प्रपंचाचं ज्ञान झालं नाही तोपर्यंत तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान करून देण्याची कुठं सोयच आत्तापर्यंत झालेली नाही. जर तुम्हाला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हायचा असेल तर अद्वैत सांगावे बोले. काय त्या त्यांनी सांगितलं शून्य जरी दावावे झाले ते बिंदुले पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत घेपे. या ठिकाणी तुम्हाला द्वैताचा स्वीकार केल्याशिवाय, प्रपंचाचा विज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय तुम्हाला ज्ञान दृंगमात्र असणारं तत्त्व, तेच तत्त्व आम्हाला सांगता येणार नाही. म्हणून विज्ञाने काय करावे, विज्ञानाचं काय करायचं आहे, ऐसे घेशी जरी मनोभावे, अशी मनात जर कदाचित शंका घेशील तरी पै आधी जाणावे, तरी पै आणि अगोदर जाणावे हेच लागे. हे विज्ञानच तुला समजून घ्यावं लागेल. मनुष्याला भ्रम कसा होतो, काय सकाळी कोणी वेळी सांगितले, मनोनी झाला विसरू आत्मबोधाचा. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. जर ह्या विपरीत ज्ञानाने, ह्या प्रपंचाने, भासमान प्रपंचाने जर प्रतिबंध केला नसता तर ज्ञान करून द्या असं म्हणायलाही तो आमच्याजवळ आला नसता. अज्ञान आहे म्हणून अज्ञान सापेक्ष ज्ञानाचं महत्त्व आहे. मग काय राहिलं असतं, केवळ दृंग मात्र ज्ञानरूप तो असता, तो स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आहे असं जर तुला कळलं असलं तर गुरुर्नैव शिष्य ना गुरु ना शिष्य. तू काय म्हटलं असता, फक्त चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असंच तू म्हटला असता. म्हणून आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाचे या घरा, करीतसे आडवारा झोप जो असं सांगतात. तर ते सांगतात की या ठिकाणी जर तो मनुष्य आहे निद्रा त्याला प्रतिबंध करीत असते. कारण याच्यामध्ये विज्ञान ज्ञान काय हे तरी कसं कळायचं आहे की नाही. अगोदर विज्ञान काय ज्ञान काय कळाल्यावर मग त्याची निवृत्ती करते. याचा अर्थ कोणी झोपला असं नाही, पण झोपू नये म्हणून. येथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेशी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेचे लागे. तर अगोदर ते विज्ञानच काय हे तुम्हाला कळून घ्यावं लागेल. कारण एकदा विज्ञान कळलं की मग म्हणतात मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैशी तिरी नाव न ढळे टेकली साती. आता म्हणतात खरी जेव्हा ज्ञानाची वेळ येते ना, हे जर तुम्हाला विज्ञान अगोदर कळलं आणि ह्या आपल्या स्वरूपाकडे येताना काय करतो, आडवारा कोण करतो, प्रतिबंध हा विश्वाभास करतो. आणि मग तुम्हाला हा विश्वाभास कसा आभास आहे, कसा खोटा आहे, स्वप्न तुल्य मृगजळाप्रमाणे रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर असं तुम्हाला जेव्हा कळतं की त्यावेळेला काय की सत्यतू 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 विठ्ठला कागा हा दावीला जगदाकार. काय सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आम्हा शिका भयाभीत केले, रूप नाही त्याशी ठेवेले नाम, लटकाची श्रम वाढविला. असं जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही काय म्हणणार, तुका म्हणे कागा झालाशी निसुर होताशी, नाही तुका म्हणे कागा झालाशी चतुर होताशी निसुर निर्विकार. अशा स्वरूपाचं निर्गुण स्वरूपाचं तुम्हाला ज्ञान ज्या वेळेला होईल त्यावेळेला ज्ञानाची वेळे जो क्षण तुमच्या जीवनात येईल, हे चांगलं पहा अर्थ लागतो का. ज्ञानाची वेळे म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला काय होईल, दृढ अपरोक्ष साक्षात्कार होईल ना, त्यावेळेला असं तुमचा साक्षात्कार खरा तुम्हाला दृढ अपरोक्ष साक्षात्कार होईल. त्यावेळेला मी ह्या परमात्म्याला जाणलं, बरोबर आहे ना, असं तुमचं राहील की नाही. त्यावेळेला मला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणेल की नाही. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. देवाची माझ्यावर कृपा झाली आणि मला ब्रह्माचं ज्ञान झालं असंच म्हणेल ना. तुकाराम महाराजांचा अभंग नाही का, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. म्हणजे कोणता समास म्हणतात त्याला महाराज, ज्ञान ब्रह्म होय म्हणजे ब्रह्मज्ञान होय, बरोबर ना. तरच हे ब्रह्मज्ञान होतं असं सरळ अर्थ होतो की नाही त्याच्यावर. मग असं ब्रह्मज्ञान होतं म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होतं, षष्टी तत्पुरुष. असंच होईल ना देवाची कृपा झाली का, असं नाही होणार का ज्ञानच ब्रह्म आहे असं कळेल.
ज्ञानच ब्रह्म म्हणजे अयम आत्मा ब्रह्म, आत्माच ब्रह्म आहे असं काय होईल ज्ञान. मग त्यावेळेला मी त्या ब्रह्माचा ज्ञाता आहे का मी ब्रह्म आहे? मग तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार? ब्रह्माचं ज्ञान नाही झालं का? नाही मग काय झालं मग? आज्ञा. मग म्हणजे तुम्हाला जरा विचारलं तुम्ही कोण आहात तर तुम्ही काय म्हणाल? मग मी आहे ज्ञानरूप ब्रह्म मी आहे, मी ज्ञानरूप ब्रह्म मी आहे असं ना. का ब्रह्म ज्ञानरूप आहे असं तुम्हाला ज्ञान झालं? का ज्ञानच ब्रह्म आहे असं ज्ञान झालं? का ज्ञानालाच ब्रह्म म्हणतात? का ब्रह्मालाच ज्ञान म्हणतात? सारखं असं. पै ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे. जे आत्तापर्यंत जाणीवेचे डोळे बटबटीत उघडलेले होते ना की ब्रह्मज्ञान करून घेईल ती जाणीव. कारण त्या ठिकाणी काय आहे, जाणता जाणणे आणि काय जाणता जाणणे आणि जाणण्याचा विषय ही त्रिपुटी शिल्लक राहत नाही. त्यामुळे तिथं तुम्हाला काय बोलता येईल का, काही सांगता येईल का तुम्हाला? खऱ्या ज्ञानामध्ये प्रवेश झालेलं काय होतं, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जाणल्यानंतर तो काय होतो, ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतो. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला असेल त्यालाच काय म्हणायचं, ब्रह्मज्ञान झालं. बरोबर आहे ना. का ब्रह्माचं ज्ञान झालं, ब्रह्माचं ज्ञान नाही झालं. जर तो फलबल कल्पेत म्हणता येईल ना. जर तो म्हणायला लागला का मी ब्रह्म आहे, तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान झालं का? त्याला काही उत्तर द्यायचं नाही. त्याला काय म्हणायचं, मी ब्रह्म आहे की नाही. मला ब्रह्माचं ज्ञान झालं म्हटलं की काय झालं, अज्ञानाची सिद्धी होते. पूर्वी काय होतं, अज्ञान. बरोबर ना. आणि आता काय झालं, त्याचं ज्ञान. आणि ब्रह्म तर कसं आहे, ज्ञानरूप ब्रह्म आहे. त्याच्या ठिकाणी अज्ञानाची आणि अज्ञान कार्याची सिद्धीच नाही. आणि ते अज्ञान माझ्या ठिकाणी होतं आणि आता मी ते निवृत्त केलं असं जर म्हणायला लागला तर स्वामी महाराज सांगायचे की असं म्हणण्यासारखं आहे, आमचे गुरुवर्य महाराज पूर्वी आता घेत नाहीत, आहे की नाही, असं म्हणण्यासारखं आहे. तसं आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कधी नव्हतंच. म्हणून सांगायचे ज्ञानाची या वेळे झाकती जाणीवेचे डोळे. कसं जाणीवेचे डोळे? ज्या वेळेला खरं ज्ञान होतं तर त्यावेळेला खरं ज्ञान झालं की तो काय होतो, ज्ञान स्वरूपाशी एकरूप होतो, आहे की नाही. लवन मिळविता नोहे सारिता निराळे आणि लवन मिळविता जळे, अशा प्रकारची त्याची स्थिती होते. म्हणून त्यावेळेला जैशी तिरी नाव न ढळे टेकली साथी. एकदा तीराला किनाऱ्याला नाव टेकली साथी म्हणजे जमिनीवर एकदा टेकली की ती नाव आता तिथं हलते का? जमिनीला टेकलेली नाव हालत नाही. तसं स्वरूपभूत ज्ञानाशी आपण समरस झालं असता आता त्याच्या पुढं काय ती नाव जशी हालत नाही तसं आता येणं नाही आणि नाही काय नाही आम्हा ज्यावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे, अशी स्थिती आहे. तैशी जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पावली निघे तरको आयणी नेगे अंगी जयाच्या. तैशी त्याप्रमाणे जाणीव जेथ नरिगे, आपलं जे जाणीव म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? वृत्तीज्ञान. वृत्तीज्ञान म्हणजे कोणतं? मी देह आहे असं वृत्तीज्ञान जेथ नरिगे त्या ब्रह्मस्वरूपात प्रविष्ट होईल का? तिथं कोणतं ज्ञान प्रविष्ट होईल? फक्त मी ब्रह्म आहे हे का, हे नाही प्रविष्ट होत का? वृत्तीज्ञानाचा प्रवेशच नाही. मग काय अहम ब्रह्मास्मी हा काय भ्रम आहे का? तिथं भ्रम आहे. बरं, तो का म्हणे अहम ब्रह्म आणि आड येऊन येदी भ्रम. तो भ्रमसुद्धा त्या ठिकाणी ती जाणीव जेथ नरिगे, जेथ म्हणजे खऱ्या आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे ज्ञातृत्व सुद्धा त्या ठिकाणी पोहोचत नाही. जाणीव, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीला खऱ्या वास्तविक स्वरूपात कधी स्थान नाही. कारण ही त्रिपुटी कधी येते? जर त्या त्रिपुटीला अंतकरणाचा उपाधी लागला तर त्या ठिकाणी काय होतं? ज्ञाता होतं. तिला जर अंतकरण वृत्तीचा उपाधी लागला तर तिथं काय होतं? ज्ञान होतं. बरोबर ना. आणि तिथं जर विषयाचा उपाधी लागला तर त्याला काय होतं? ज्ञेय हे नाव येतं. तर परमात्म तत्वाचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्या ज्ञानामध्ये या ठिकाणी अंतकरणाची वृत्ती आणि विषय या सर्व उपाधी बाधित होतात का तशाच राहतात? बाधित होतात. बाधित होणाऱ्या ज्या उपाधी त्या तत्वता त्रैकालिक अत्यंत भावरूपच असतात. म्हणजे त्या ठिकाणी तत्वच तत्व राहतं. मग त्या ठिकाणी जाणीव वृत्ती ज्ञानाचा प्रवेश आहे का तिथं? जाणीव जेथ न रिगे. बरं, आता विचार करतात, विचारात जायते बोधा, आहे की नाही. विचार म्हणजे कोणता विचार? आत्मानात्म विचार.
तर या ठिकाणी आत्मा काय आणि अनात्मा काय हा जो विचार आहे तो विचार तरी त्या ठिकाणी आत्मस्वरूपापर्यंत पोचेल की नाही? आत्मा अनात्म विचार तोही पोचणार नाही. का पोचणार नाही? आत्मा अनात्म विचार करणारी जी बुद्धी आहे ती तीच कल्पित असल्यामुळं ती त्याच्या उष्ण्या प्रकाशाने प्रकाशित होणारी चिदाभासाला ग्रहण करून ती बुद्धी तिच्या अधिष्ठानाचा किंवा कारणाच्या कारणाचा काय विचार करणार? आहे की नाही? बरोबर आहे ना? तिच्या कारणाच्या कारणाचा काय ते विचार करणार? बुद्धीचं कारण आहे अव्यक्त, आहे की नाही? आता पुढे येणार आहे विषय, तर त्याच्यामध्ये जे काय अव्यक्त आहे त्या बुद्धीला अव्यक्त सुद्धा जसं आहे तसं कळत नाही. कळेल का बुद्धीला? अव्यक्त सुद्धा कळत नाही, तर अव्यक्ताचे अधिष्ठान करण्याची काय बुद्धीला योग्य आहे? म्हणून जाणीव जेथ न गे आणि विचार तो सुद्धा काय आहे? मागच्या पावलाने परत फिरतो. विचार मागुता पावली निघे आणि तर्को आयनी नेघे अंगी जयाच्या, आणि जयाच्या अंगी तर्को आयनी नेघे. म्हणजे ज्याचा आयनी म्हणजे ज्याची इच्छा किंवा ज्याचा निश्चय, ज्याचं ज्ञान करण्यासाठी हा तर्क जो आहे तो अंगी नेघे. तर्को अंगी नेघेच आहे ना? तर का अंगी नेघे का आयनी नेघे? जयाच्या अंगी म्हणजे ज्याच्या स्वरूपाबद्दल तर्को आयनी नेघे. म्हणजे तर्क तिथं अंगच धरीत नाही, म्हणजे तिथं टिकतच नाही. कारण आपल्याला तर्क करताना किंवा अनुमान करताना एक आपल्याला साध्य सिद्ध करण्यासाठी काहीतरी हेतू सांगावा लागतो, बरोबर ना? तो पक्षाच्या ठिकाणी हेतू सांगायचा, पक्षाच्याच ठिकाणी सांगायचा ना. पक्ष आपल्या ते साध्याच्या ठिकाणी पक्षावर हेतू सांगायचा आपल्याला. म्हणजे डोंगरावर धूर आहे, धूर हा काही हेतू आहे आणि त्या हेतूवरून आपण सिद्धी कशाची करणार? अग्नीची सिद्धी करणार. परंतु असा कोणता पदार्थ आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो हेतू म्हणून आपल्याला सांगता येईल? ते एकमेवा द्वितीयम असल्यामुळं त्या ठिकाणी कोणत्याही त्याच्याशी स्वगत किंवा सजातीय किंवा विजातीय भेद निर्माण करणारा असा दुसऱ्या हेतूची सिद्धी होत नाही. आणि तुम्ही जे जे मानले ते हेतू काय आहेत? कल्पित आहेत. आणि तो त्याची सत्ता कोणती आहे? पारमार्थिक आहे. आणि हेतूची सत्ता कोणती आहे? म्हणजे जगताच्या उत्पत्ती स्थिती लय हे सुद्धा त्याचं केलेलं कोणतं लक्षण आहे? तटस्थ लक्षण आहे. ते स्वरूप लक्षण नाही, कारण त्याच्या स्वरूपात हे नाही. त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी सच्चिद आणि आनंद हे सुद्धा त्याचे धर्म नाही, तर हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपातही सच्चिद आनंद पदाचं ते वाच्य नाही. इतकंच नाही तर ते लक्ष्य पण नाही. लक्ष्य का नाही? तर त्याचं कारण आहे त्या शब्दांची प्रवृत्ती फक्त असत जड आणि दुःख यांच्या व्यावृत्तीसाठी. असताच्या व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती. काय नाही, इथं असत जड आणि दुःखापासून त्याला वेगळं करण्यासाठी म्हणून या ठिकाणी त्याला सच्चिद आनंद म्हटले. ते सच्चिद आणि आनंद या पदाने त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान तुम्हाला करून देण्यासाठी त्या शब्दाची उपयोगिता आहे हे सांगण्यासाठी नाही. असच्चिद दुःख द्वैतापासून व्यावृत्त करण्यासाठी सच्चिदानंदाद्वय अशा पदांची योजना आहे. आणि दुसरं काय सांगायचं होतं की तुम्ही जे म्हटले की वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती, तर हे कधी मानता येते? जर त्या ठिकाणी तुम्ही आत्मस्वरूपाहून भिन्न अज्ञानाचं आवरण मानलं तर वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती तुम्हाला सांगता येते. की वृत्ती काय करते? वृत्ती काय करते? आवरणभंग करते, बरोबर का? आणि तिथं फलव्याप्तीचा उपयोग नाही. वृत्तीव्याप्ती आहे पण फलव्याप्ती नाही. पण खऱ्या स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाचं ज्याचं आम्हाला वर्णन करायचं आहे त्याच्यामध्ये विज्ञान जर तुम्ही बोलायचंच नाही म्हटलं, वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्तीसुद्धा तुम्हाला कधी सांगता आली? वृत्तीव्याप्ती आहे आणि फलव्याप्ती नाही. जर अज्ञान स्वीकारलं तर. पण तुम्हाला काय इथं काय पाहिजे? विज्ञानाचा काही संबंध नाही, विज्ञानाचा संबंध नाही असं जर तुम्ही म्हटले आणि तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान करून द्यायचं तर जाणीव अहम ब्रह्मास्मी
अशी जाणीव तरी त्या ठिकाणी प्रविष्ट होईल का? तर्क कधी तिथं अंग धरील का? आणि पुन्हा विचार जो आहे तो विचारात जे आहे ते बोधा तो आत्मस्वरूपाचा बोध करून देईल का? का विचारापासून झालेली अहम ब्रह्मास्मी वृत्ती ही फक्त अज्ञानावरणाचा भंग करील. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आहे. पण इथं तुम्हाला काय म्हणतात, विज्ञानाचं नाव घेऊ नका. असं जर तुम्ही माऊली सांगतात ना, विज्ञाने काय करावे, तुम्ही जर असं म्हणायला गेले का आम्हाला आमचा बोलच खुंटला, आहे की नाही, आम्हाला पुढं तुमच्याविषयी बोलता येत बाबा, हे तुम्हाला आधी जाणावे त्याची लागे. अगोदर आम्ही तुम्हाला म्हणजे थोडक्यात काय, ह्या वेदांताची इथं भगवान माऊली सांगतात की इथून पुढं आमची ही जी भाषा येईल ना विज्ञानासंबंधाने बोलावंच लागेल, पण ही भाषा अध्यारोपाची आहे. जेव्हा याचा अपवाद होईल तेव्हा तुझ्या मग त्यावेळेला लक्षात येईल की अध्यारोप आणि हा अध्यारोप केला होता, आता अपवाद केला आणि निष्प्रपंच तत्वाला अवशिष्ट ठेवलं. म्हणजे अध्यारोप अपवादोभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. पण तुला जेव्हा खरं यथार्थ ज्ञान होईल ना तेव्हा तू काय म्हणशील, तेव्हा तू असं म्हणतील की हे वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. आणि ज्ञान विज्ञान इत्यापी ना स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. पण हे कधी झालं, अगोदर विज्ञान मानलं तर तेव्हा अगोदर विज्ञानच उलट आधी जाणावे हेच लागे. अगोदर तुला विज्ञानच जाणून घ्यावं लागेल आणि मग आता तुम्हाला पुढचा विषय कळेल. इतकंच नाही तर तू फक्त ज्ञानाबद्दल विचारलं, मी म्हणतो ज्ञानासहित विज्ञान सांगेल, पण नुसतं ज्ञान आणि विज्ञानाचा विचार करून चालत नाही. या ठिकाणी वेदाला अभिप्रेत असणारं जे अज्ञान आहे अध्यारोप करताना, ते अज्ञान पण तुला सांगावं लागेल. आणि तुला नुसतं हे शब्द सांगणार नाही, मी ह्या शब्दाची काय मूलभूत असणारी जी शब्दशक्ती आहे ती पण तुला कळवून देणार आहे, असं भगवान म्हणतात. की अर्जुना तैशी जाणीव जेत निघे. ज्ञान ज्ञान कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी वृत्तीज्ञान प्रविष्ट होत नाही, ज्या ठिकाणी विचार प्रविष्ट होत नाही, ज्या ठिकाणी अनुमान प्रमाण किंवा तर्क हे अंग धरीत नाही, म्हणजे ते तिथपर्यंत प्रवेशच होत नाही. असं जे आहे ना, अर्जुना तया नाव ज्ञान. ज्ञान शब्दाचा अर्थ इथं ब्रह्म असा आहे ना, बरोबर ना, अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असणारं ब्रह्म. आता हे ब्रह्माचं तर हे सुद्धा बोलणं कधी करावं लागतंय, अज्ञानाच्या निवृत्तीनं म्हणजे उपलक्षण रूपाने सांगा किंवा निवृत्ती रूपाने सांगा, बरोबर आहे ना, तरीसुद्धा अज्ञान घेऊनच बोलावं लागतं. हे अज्ञान घेतल्याशिवाय स्वरूपभूत ज्ञानाचा तुम्हाला परिचयच करून देता येत नाही, साक्षात्कारच करून देता येत नाही. साक्षात्कार बरं ते का, तर सकाळी आपण विचार केला की ह्या सगळ्या आकाशाला जर तुम्हाला चर्माने मढवता आलं तरच दुःखाचा जीवाच्या दुःखाचा अंत कशाने होईल, ज्ञान न मिळवता होईल, बरोबर ना. ज्ञान न मिळवता त्याच्या दुःखाचा, याचा अर्थ दुःखाचा अंत ज्ञानाशिवाय होणार नाही. ते ज्ञान संपादन करायचं तर विज्ञानाचा आश्रय घ्यावा लागेल. म्हणजे आगंतुक किंवा मानीव कल्पित अशा प्रकारचं अज्ञान उपाधी स्वीकारावं लागेल. नंतर ते अज्ञान कार्य जे आहे त्या विज्ञानाचाही विचार करावा लागेल. बरं त्या विज्ञानाचा विचार करायचं म्हणजे काय, ते खरं ते विज्ञानाने काय बिघडलं नाही, पण त्या विज्ञानाला सत्य मानल्याने बिघडलं. किंबहुना अज्ञानाचं स्वरूप ज्ञानोबरायांच्या दृष्टीने काय आहे, ते तर सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हेही जाण, ते सांगतात. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. किती वेदांत शिकला नाही ना मनुष्य जीवनाभर, आणि नुसतं इथलं ज्ञान विज्ञान आणि अज्ञानाचं स्वरूप पक्क लक्षात घेतलं तर त्याची सगळी कोडी उलगडतील. आणि खूप मोठे, बरोबर ना, फार भामतीकारांचं अज्ञानाचं स्वरूप, तुमच्या विवरणकाराचं स्वरूप काय जेवढे असतील तेवढे जरी, आणि ही गुरुकिल्ली जर आपण लक्षात घेतली नाही तर माणसाला कायम कुठंतरी बुचकळ्यात पडल्यासारखं वाटेल, आहे की नाही. नेमकं अज्ञान नसलेलं कसं अनिर्वचनीय काय, तो मुखाने जरी म्हणत असेल ना, सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, आहे की नाही. सगळं म्हणतो, सत म्हणावं तर अधिष्ठान ज्ञानाने बाधित होतं, मिथ्या म्हणावं तर प्रतितीला येतं. बरं दोन्ही सत्य आणि मिथ्या म्हणावं तर दोन परस्पर विरोधी पदार्थ एका अधिकरणात एका वेळेला मग अशा प्रकारचं त्या अज्ञानाचं काय कळलं, काय कळलं. स्वामी महाराज म्हणायचे की खरं म्हणजे काही कळलं नाही एवढंच कळलं, आहे का नाही. अज्ञान म्हणून काही डोळ्यासमोर आलं नाही. पण इथं ते सांगतात, हे सरळ सांगतात माऊली,
काय अर्जुना तया नाव ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. म्हणजे खरं ज्ञान म्हणजे कोण आहे? ब्रह्म हेच काय आहे? ज्ञान आहे. बरोबर ना? तया नाव ज्ञान. आणि एर प्रपंच हे विज्ञान. आणि हे भूतांपासून बनलेला स्थूल प्रपंच किंवा तन्मात्र रूपाने असणारा सूक्ष्म प्रपंच किंवा त्याचं कारण असणारं प्रकृती, महत्त्व, अहंकार, त्या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, उभयेंद्रियात्मक मन, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, त्या सर्वांपासून मिश्र होऊन ही बनलेली सगळी सृष्टी, हा प्रपंच, हा सगळा प्रपंचालाच नाव काय दिलेले? विज्ञान. म्हणजे प्रपंचाचं ज्ञान म्हणजे काय आहे? विज्ञान. आणि तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान, सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाणं. आणि ह्या प्रपंचाविषयी जर तुमच्या अंतकरणात सत्यत्वबुद्धी असेल, हा प्रपंच सत्य आहे, त्याला काय म्हणायचं? अज्ञान आहे ना. आणि जो तुम्हाला दृष्टीपथात येतो, इंद्रियांना विषय होतो, मनबुद्धी इंद्रियांना विषय होतं, ते सगळं काय आहे? विज्ञान आहे की नाही. आणि त्या विज्ञानाला सत्य समजणं हे काय आहे? अज्ञान. बरोबर ना. आणि ज्या ठिकाणी हे अज्ञान आणि अज्ञान कार्य विज्ञान, बरोबर ना, यांचा यत्किंचितही संबंध नाही, आहे की नाही. यांचा काय स्वस्वरूप, जिथं विकल्प नाही, ते आहे ज्ञान, ते आहे ज्ञान. बरोबर ना. पण ते ज्ञान करून घ्यायचं झालं तर अगोदर काय करावं लागतं की हे अज्ञान आणि विज्ञान समजून घ्यावं लागतं. मग ते विज्ञान समजलं म्हणजे अध्यारोपाच्या भाषेत त्या विज्ञानाचं कार्य आपलं कारण अज्ञान समजलं की कार्य आणि कारण ही दोन्ही कशी अनिर्वचनीय मिथ्या आहेत. आणि ती अनिर्वचनीय मिथ्या अर्थात कल्पित आहेत असं तुला एकदा कळलं का त्या कल्पित पदार्थाचा बाद झाला की उर्वरित काय राहील? अधिष्ठान आत्मा, किंवा त्याचं दुसरं नाव काय? ज्ञान. तिसरं नाव काय आहे? ब्रह्म. काय संवित, काय सद्वस्तू, काही म्हणा, स्वरूप, काही जरी त्याला म्हटलं तर ते राहील. आणि अशी ही पद्धत आहे. म्हणजे जी काही औपनिषदीय परंपरेनं जे गुरु शिष्य सत्पथात जी ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्येचं जे स्वरूप सांगितलं ते स्वरूप गीतेने सांगितलं. ज्ञानोबरायांनी त्याचं स्पष्टीकरण केलं की आता इथं अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान, तेच सत्यबुद्धी हे अज्ञान हे जाणं. आता हे जे विज्ञान आहे हे खरोखर प्रपंचच आहे का नाही? आता जे विज्ञान आहे पार तुम्हाला कोणी अणूपासून तर त्या पार चंद्रापर्यंत जाणं, काय सगळं जे असेल ते सगळं विज्ञानच आहे की नाही? बरोबर की नाही. आणि लोक काय म्हणतात, आता विज्ञान किती पुढे गेलं आणि अजून तुम्ही म्हणतात मी ब्रह्म आहे. आहे की नाही. जे अज्ञान कोणाला दिसलं नाही, जे ज्ञान कोणाला दिसलं नाही, ब्रह्म कोणाला दिसलं नाही, आणि त्याच्यात सगळं आयुष्य घालवता ना, आहे की नाही. त्याच्याऐवजी ही बुद्धी जर तुम्ही एवढी ऊर्जा एखाद्या शास्त्रामध्ये, समजा भूगोलशास्त्रामध्ये, खगोलशास्त्रामध्ये नील आर्मस्ट्रॉंगसारखं तुमचं नाव नसतं झालं का जगामध्ये? किती तुमचा हिशेब फसला. आता तरी सावध व्हा. अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान, तेच सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जायजे. आता म्हणतात हे अज्ञान अवघे हरपे, हे जे अज्ञान आहे ना, आता हे जे तुमच्या ठिकाणी आता अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान सांगितलं, तर आता काय करणार आम्ही? देव सांगतात अर्जुनाला की हे अज्ञान अवघे, हे पूर्णपणे अज्ञान आहे ना, हे हरपे म्हणजे नष्ट होऊन जाईल, दग्ध होऊन जाईल, कधी पुन्हा डोळ्यासमोर सुद्धा येणार नाही. आपला गाशा गुंडाळून कायमचं जाईल म्हणजे पहिलं असलं तर जाईल का सिद्धच होणार नाही का? त्याच्या असिद्धी हाच त्याचा नाश आहे का? त्याचा बाद हाच त्याचा नाश आहे का? मिथ्यात्व निश्चय हाच बाद आहे का? नाश म्हणजे बाद नाही काय? ना प्रतितीर तयोर बाध किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. त्याची अप्रतिती आहे का त्याचा बाद निश्चय आहे? हा, त्याचा मिथ्यात्व निश्चय हाच होईल, आहे की नाही. हा 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 हे सुद्धा काय बोलणे आहे की नाही. कारण का प्रतितीची संगती जागण्यासाठी फक्त आम्हाला म्हणावं लागतं. नाहीतर अज्ञान गेलं आणि कार्य अज्ञान कार्य राहिलं म्हणजे गर्भवती मरण पावली आणि गर्भ मात्र काही दिवस जिवंत होता, कसं काय होईल? आहे की नाही. त्याच्यामध्ये राहत नाही कारण जेव्हा नाश.
म्हणूनच ह्या मतांचं संगती सांगण्यासाठी चिंतन करायला की त्यांनी सुद्धा चिंतन केलं. ते संगती सांगण्यासाठी का दुसरं काही त्याच्यामध्ये. तर तुम्हाला म्हणता आणि मग ज्ञान झाल्यावर लगेच तुम्ही म्हणायला लागले मग जर ज्ञान झालं मग त्याचा देह पडायला पाहिजे, आहे की नाही. देह पडायला लागला की मग जीवनमुक्ती सांगता येणार नाही, आहे की नाही. ज्ञान झाल्याबरोबर ज्ञान हा एक रोग होईल. म्हणून तरी त्या ठिकाणी आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे. तोपर्यंत जगाची प्रतीती ही येणारच, परंतु त्या ठिकाणी अप्रतीती पुरुषार्थ नाही, मिथ्यात्व पुरुषार्थ आहे. पुन्हा दुसरी काळजी पडते की या ठिकाणी गुरु शिष्य परंपरा अभ्यास चालेल का. जर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ झाली का मरतो म्हणल्यावर आता हे पुढचं ज्ञान सांगणारा परोक्ष ज्ञानी, आणि परोक्ष ज्ञानाने कथन केलेलं दुसऱ्यांना अपरोक्ष ज्ञान होईलच कसं, ह्या सगळ्या अडचणी येतात, आहे की नाही. पण खरे ज्ञानवान ज्या बोधामध्ये असतात त्या बोधामध्ये गुरु शिष्य विकल्प पण नाही, परोक्ष अपरोक्ष ज्ञान पण नाही, बरोबर ना. आणि जीवनमुक्ती विधेयमुक्ती हा विकल्प पण नाही. ह्या स्थितीवर पोचणं हे खरं पार्थात तया नावं ज्ञान, आहे की नाही. आणि येर प्रपंच हे विज्ञान म्हणजे काय, अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा विज्ञानच आहे का काय, ते सुद्धा काय आहे, विज्ञान आहे का. त्याच्याविषयी जर सत्यत्वबुद्धी असली तर ते अज्ञान आहे. आहे का नाही. असं जर असलं तर हे सुद्धा काय आहे, अज्ञान. शास्त्रकाराला जिथं न्यायचं आहे ना ते आवाजचेच ज्ञानापर्यंत न्यायचे आहे. ते आपल्या स्वरूपभूत ज्ञानाशीच तुम्हाला समरस करायचे. हे ज्ञान तुम्हाला विसरायला लावायचे, आहे की नाही. याचं महत्त्व तुमच्या चित्तात थोडासा जरी याचा गरिमा आहे तोपर्यंत तुम्ही अज्ञानाच्या एकापेक्षा एका गंभीर स्तरामध्ये चालतात. आणि त्याच्यामध्ये त्याचं वर्णन त्या उपनिषदामध्ये असं दिसतं. कोणत्या, ईशावास्य उपनिषदामध्ये. काय ते श्लोक, अंधम तमम प्रविशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय एव ते तमः ये विद्यामुपासते, असं आहे की नाही. अशी स्थिती आहे की नाही. तिथं ज्ञान आणि उपासना वगैरे असं जरी घेतलं पण इथं सुद्धा ते तसंच्या तसंच लागू आहे का. दुसरं काही त्याचा अर्थ करता येईल का काय. ते हे तिथं तुम्ही आता पाहिलं ते याच्यामध्ये ह्या वर्षी सांगितलं नाही वाटतं त्यांनी. एक संन्यासी महात्मा आहे, जवळजवळ 85-90 वय आहे त्यांचं, तिथले ट्रस्टी आहे. तर ते फक्त ईशावास्य उपनिषद मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं. तर ते महिनाभर 40 दिवस त्यांनी ईशावास्यच उपनिषद सांगितलं. ते म्हणून पण ते म्हणायचे की 20-1 मिनटं सांगायचे, थकलेले. तुम्हाला काही शंका असली तुझ्या असं त्याने ते ईशावास्यमध्ये सांगितलं. प्रत्येक वेळेला त्या मंत्रामधून मी ते उपनिषद लिहून पण आणलं होतं पण ते काय आता सापडलं नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक मंत्राचा म्हणजे आपण श्रवण करीत असताना आजातवादामध्ये अमृतानुभवासारखं कसं पर्यवसान होईल असे सगळे अर्थ लावले. ते लोक वेगवेगळ्या विचारायचे शंका, इथं असं म्हणता येईल का, काही हरकत नाही म्हणायचे, काही हरकत नाही. त्याचं पर्यवसान कशात झालं पाहिजे, आजातवादात झालं पाहिजे. स्वस्वरूपात हे कोणताही विकल्प नाही. म्हणून म्हणतात अज्ञान अवघे हरपे, अज्ञान नष्ट होईल, विज्ञान निश्चेष करपे. आणि विज्ञान जे आहे मला वाटतं हे सगळं व्हायचं नाही. उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.